श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1167. गाऊनेने परिमी काही गाईन शरण जाईन पांडुरंगा. ब्रह्मांड नायका मी त्याचा अंकित काय मुदुत करीती काळ. वेश्या ज्याचे नामे तरिली गणिका अजामेळा सारिखा पापरासी. चरणीच्या रजे ऐल्या तारिली रूपवंत केली कुब्जा दासी. पृथ्वी ही तारिली पाताळासी जाता तुका म्हणे आता आम्ही किती. 1167. मला मधुर गाता येत नसेल तर जसे येईल तसे गाऊन पांडुरंगाला शरण जाईन. तो अखिल ब्रह्मांडाचा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे, तो माझा सहाय्यकर्ता आहे, म्हणून कळीकाळ माझे काय करतील. त्याच्या नामस्मरणाने पिंगला नावाची वेश्या उद्धरून गेली. अजामेळासारखा पापराशी तरुण गेला. त्याच्या चरणीच्या धुलीकणाने अहिल्येचा उद्धार झाला. कुब्जा कुरूप होती ती रूपवान झाली. हिरण्यास दैत्याने पृथ्वी पाताळात नेली तेव्हा देवाने त्याला ठार करून पृथ्वीचे रक्षण केले. या कामापुढे आम्हाला तारणे भगवंताला काय कठीण आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 1168. गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी. काय करोनी पठन केली अहंता जतन. अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान. तुका म्हणे त्यांचे हानोनी फोडा तोंड. 1168. लहान मुले गाजराची पुंगी करतात पण ती वाजत नाही म्हणून खाऊन टाकतात. त्याप्रमाणे साधू या बाह्य वेश धारण करून हिंडणारे नकली साधू समाजात झाले आहे. पाठांतर करून मिळवलेले ते अतिशय अल्पवत पण त्याचा अहंकार जास्त ठेवतात. त्याचे ठिकाणी ज्ञान थोडेच असते, अभिमानाचा ताठा जास्त असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा ढोंग्यांचे थोबाड फोडा. 1169. परद्रव्य भरणारी अभिळा सोनी नाक धरी. जळोतयाचा आचार व्यर्थ भार वाहे खर. सोवळ्यांची स्फीती क्रोधे विटाळला चित्ती. तुका म्हणे सोंग दावी बाहेरील रंग. दुसऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा आणि दुसऱ्याच्या द्रव्याचा लोभ मनात ठेवून प्राण्यांमध्ये प्राणायामाचे ढोंग करतो. अशा दांभिकाचे ज्ञानाने केवळ ओझेच वागवले, त्याच्या आचरणात ज्ञानाचा लवलेशही नाही. अशा वागण्याला आग लागो ज्याचे चित्त क्रोधाने मलिन झाले आहे पण वरवरचे सोवळेपणा दाखवितो. मनात किंचितही भक्तिभाव नाही परंतु बाह्यांगाने आपण परमार्थी असल्याचे जनाला दाखवतो. हे दांभिकपणाचे लक्षण असे तुकाराम महाराज म्हणतात. 1170. टिळा टोपी उंच लावी जगी मी एक गोसावी. अवघावर पंगसारा पोटी विषयांचा थारा. मुद्रा लाविती कोरोनी मानवावयासी जनी. तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाती. 1170. टिळा लावतो, उंच टोपी घालतो, जगात मी एकच गोसावी आहे असे दाखवितो. अंतरात विषय वासना काठोकाठ भरली आणि वरवर हा विरक्तीचा डामडौल दाखवितो. मुद्रा करून लावतो कारण जगात मान वाढावा. तुकाराम महाराज म्हणतात अशा वृत्तीचे पूर्वी नरकास गेले पुढेही जातील. 1171. 1171. ऐसे संत झाले कळी तोंडी तमाकुची नळी. स्नान संध्या बुडविली पुढे भांग ओढविली. भांग बुरका हे साधन पची पडे मद्यपान. तुका म्हणे अवघे सोंग ते कैचा पांडुरंग. तोंडात सतत तंबाखूची नळी ठेवणारे संत कलियुगात फार झाले आहेत. स्नान संध्या आचार पद्धती बुडवली व भांग ओढण्याची कला शिकून घेतली. भांग भुकटी दारू पिणे ही साधने त्याच्या सवयीची झाली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात ही सर्व सोंगे आहेत, त्यांच्याजवळ पांडुरंग कसा असेल. 1172. जातीची शिंदळी तिला कोण कैसा वळी. आपघर ना बापघर चित्ती मनी व्याभिचार. सेजे असोनिया धनी परद्वार मना आणि. तुका म्हणे अस्सल जाती जातीसाठी खाती माती. ज्या बाईची वृत्ती व्याभिचारी असेल तर तिला कोण सन्मार्गाचा उपदेश करून पातिव्रत्य शिकवल. ती माहेरी असो वा पतिगृही सतत व्याभिचाराबद्दल विचार करते. पती जवळ असताना सुद्धा तिचे मन परपुरुषाविषयी असते. तुकाराम महाराज म्हणतात पण ती खरी पतिव्रता असते. ती पातिव्रत्यात राखण्यासाठी वाटेल ते कष्ट सहन करते.
1173 आंधळ्याची काठी हिरोनिया कडा लोटी हे का देखण्या उचित लाभ किंवा काही हित चाळवणी हाती साखर मनोनी द्यावी माती तुका म्हणे वाटे देवा पसरावे सराटे. 1173 डोळस माणसाने आंधळ्याच्या हातातील काठी ओढून काढून घ्यावी व त्याला पर्वतकडावरून ढकलून दिले तर हे कृत्य उचित आहे का? यामध्ये त्याला कोणता फायदा झाला? एखाद्या आंधळ्याला हे घे साखर असे म्हणून त्याच्या हातावर माती ठेवावी यात काय भले केले? तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या निर्मळ मार्गावर टोकदार काटे पसरून टाकणे डोळस माणसाला योग्य दिसते का? 1174 प्रीतीची या बोला नाही पेच पाड भल तैसे गोड करोनी घेई तैसे विठ्ठल राया तू मज आहे आवडीने गाय नाम तुझे वेडे वाकडे ते बाळकाचे बोल करीती नवल माय बाप तुका म्हणे तुझ एवो माझी दया जीवींच्या सगळ्या जीव लगा. देवा लहान मूल प्रेमाने विपणाने आपुलकीने बोलते त्यामध्ये कुटिलता वाकडेपणा नसतो सरळ बोलत असते. आई बाप त्याचे बोलणे सरळ करून घेतात. विठ्ठला मी तुझ्याविषयी असाच भाव ठेवून आहे ते तू सरळपणाने गोड मानून घे. बालकाचे वेडे वाकडे बोल परंतु मायबाप कौतुक करून नवल करतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू माझ्या जीवाचा सखा जीवलग आहेस तुला माझी दया येऊ दे. 1175 माझे मजकळ येती अवगुण काय करू मन अनावर आता आड उभा राहे नारायण दया सिंधूपणा साच करी वाचावदे परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास न धरी उदास माय बापा. 1175 माझे अवगुण मला कळतात पण माझे मन अनावर असल्याने माझा निरुपाय होतो त्याला मी काय करू? माझे मन जेव्हा सैरावैरा धावते त्यावेळी तूच त्याला प्रतिबंध कर कारण देवा तू दयेचा सागर आहे. मी मुखाने उचित गोष्टी बोलतो पण इंद्रियाच्या ताब्यात असल्याने माझ्याकडून बोलण्याप्रमाणे आचरण होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माय बापा विठ्ठला मी तुझा दास आहे. माझे गुण अवगुण तुझे चरणी समर्पण आहे. माझ्या उद्धाराविषयी उदासीन राहू नको. 1176 वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगो नये उदंडची झाले जन्मोनिया मेले होऊनिया गेले रावरंक त्यांचे नाम कोणी नेगे चराचरी साई वेद चारी वर्णिताती अक्षय अडळ चळेना ढळेना तया नारायणा ध्यात जावे तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती. 1176 एकमात्र विठोबाची थोरवी गावी त्याशिवाय सामान्य माणसाचा मोठेपणा सांगू नये. भूतकाळात पुष्कळ महान राजे रंक जन्माला आले काही दिवस जगले काही काळाच्या ओघात नाहीसे झाले. त्यांच्या नावाचा जगात कोणी जप करीत नाहीत. 4 वेद 6 शास्त्रे पुराणे श्रीहरींची गुणकीर्ती गातात. तो अविनाशी अचल अढळ आहे. त्याच्या नारायणाचे चिंतन मनामध्ये सर्व काळ करावे त्यामुळे जन्म मरणाची व्यथा नाहीशी होते असे तुकाराम महाराज म्हणतात. 1177 नको देऊ देवा पोटी हे संतान माया जाळे जाण नाटविसी नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य तो एक उद्वेग होय मना तुका म्हणे करी फकीराचे परी रात्रंदिवस हरी येईल वाचे. 1177 देवापोटी संतान देऊ नको कारण त्याच्या मायपाशात सापडलो तर तुझे स्मरण होणार नाही. देवा धनद्रव्य भाग्य वैभव देऊ नको त्यामुळे जीवाला चिंता लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, फकीराप्रमाणे भिकारी कर परंतु रात्रंदिवस तुझे नामस्मरण होईल अशी संधी दे. 1178 जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पाळन तहानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. गृहस्थाने सचोटीचा व्यवहार करून धन मिळवावे. मिळवलेल्या धनाबद्दल लोभ न ठेवता हे माझे आहे अशी वृत्ती नसावी. उदासीनतेने खर्च करावे. असा व्यवहार करणाऱ्याला वैराग्य प्राप्त होऊन उत्तम गती मिळते उत्तम भोग प्राप्त होतो.
जो परोपकार करतो परनिंदा करीत नाही, सर्व स्त्रिया वयानुसार आई बहीण मानतो, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी ईश्वरी भाव ठेवतो, गायीचे इतर पशूंचे पालन करतो, पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात विहिरी खोदतो, आपली वृत्ती शांतीरूप ठेवून मन शांती विचलित होऊ देत नाही, ज्येष्ठांचा मान ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, हेच गृहस्थ श्रमाचे उत्तम फळ आहे. मोक्ष प्राप्तीसाठी हेच वैराग्याचे बळ पाहिजे. 1179 हरी म्हणता गती पातके नासती, कळी काळ कापती हरी म्हणता. हरी म्हणता भुक्ती घरी, हरी म्हणता मुक्ती चुके याता ताई, हरी म्हणता तपे अनुष्ठाने न लगती साधने, तुटती बंधने हरी म्हणता. तुका म्हणे भावे जपा हरींचे नाम, मग काळ यम शरण तुम्हा. हरिनाम घेताच पातके नष्ट होतात, प्रत्यक्ष कळी काळ ही भीतीने थरथर कापतो. हरीचे स्मरण करतात, भोगही उपभोगायला मिळतात आणि मुक्तीही मिळते. हरी म्हणता जन्म मृत्यूची यातायात खंडित होते. तपश्चर्या अनुष्ठानाने इतर कठीण साधने मोक्ष प्राप्तीसाठी लागत नाही. केवळ हरिनामाचा उच्चार सर्व बंधने तोडून टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिभावाने हरिनामाचा जप करा, मग काळ पुरुष यम तुम्हाला शरण येईल. 1180 नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न, पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. नये काकुळती कोणा येवो हरिभक्ती, तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. एका विठ्ठलाशिवाय काही भिन्न पाहू नये, मनाची विभागणी अन्य विषयात करू नये, रात्रंदिवस विठोबाच्या पायाचीच आठवण करावी. हरिदासांनी विठ्ठलाशिवाय अन्य कोणाची करुणा भागू नये. तुकाराम महाराज म्हणतात, असे वागले तर विठ्ठल कृपेची सावली करी. 1181 सकळ देवांचे दैवत उभे असे या रंगात, रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. रंग लुटीला बहुती शुक नारदादी संती, तुका लुटिता हे रंग साह्य झाला पांडुरंग. 1182 उशीर का केला कृपाळुवाजी विठ्ठला, मज दिले कोणा हाती काय मानिली निश्चिंती. कोठवरी धरू धीर आता मन करू स्थिर, तुका म्हणे जीव ऐसे भाकी तसे कीव. सकळ देवांचा देव कीर्तन रंगात तिष्ठत उभा असतो. माझ्या मायबापांनो, तुम्ही हा भक्तीचा रंग लुटा, त्याचा आस्वाद घ्या. शुद्ध भाव भक्ती हे खरे माप आहे. शुक मुनी नारद इत्यादी संतांनी हा भक्ती रंग लुटला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मीही हाच रंग लुटीत आहे, त्यामुळे मला पांडुरंग साह्य झाला आहे. 1182 विठ्ठल मला भेटण्यासाठी तुम्ही वेळ का लावला, मला तुम्ही कोणाच्या स्वाधीन केले आणि माझ्याविषयी निश्चित झाला आहात काय. मी कोठवर धीर धरू आणि मन कसे स्थिर करू. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमची करुणा भाकत आहे. 1183 तुका वेडा अविचार करी बडबड फार, नित्यवाचे हाची छंद. रामकृष्ण हरी गोविंद दरी पांडुरंगी भाव, आणि नेने दुजा देव. गुरुज्ञान सर्वाठाई दुजेन विचारी काही, बोल नाईके कोणाचे कथे नागवाची नाचे. संग उपचारे कांटाळे सुके भलते ठाई लोळे, काही उपदेशिले नेने वाचे विठ्ठल विठ्ठल म्हणे. केला भोवती फजित तरी हेची करी नित्य, अहो पंडित जन तुका टाकावा थुंकोन. 1183 तुका अविचारी वेडा आहे, बडबड फार करतो, वाणीने नित्य रामकृष्ण हरी गोविंद हाच छंद घेतो. पांडुरंगाच्या चरणी दृढ भाव ठेवून आहे, दुसरा देव जाणत नाही. गुरुकडून यथार्थ ज्ञान झाल्यामुळे सर्वाठाई देव आहे, याशिवाय दुसरे विचारात घेत नाही. कोणाचेही उपदेश वचन ऐकत नाही. कथेमध्ये तल्लीन होऊन नाचतो, त्याला वस्त्राचेही भान नसते. देह सुख भोगाचा त्याला कंटाळा आला आहे, तो कोठेही नाम घेत आनंदाने लोळतो. कोणी उपदेश केला तरी मनावर न घेता वाचेने विठ्ठल विठ्ठल म्हणतो. अनेकांशी त्याची पुष्कळ फजिती केली तरी तो नित्य तेच करतो. अहो पंडितजन, तुकोबाची वेडा म्हणून संभावना करा, वेडा म्हणून उपेक्षा करा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.